रुपा रुपा, काय हो गण्याचे बाबा? आज माहित आहे ना काय आहे तो? काय आहे आज? 20 तारीख आहे आजची. अव माय माऊले, मतदान आहे ना आज, भुलली का तू? नाही हो गण्याचे बाबा, माहित आहे मला आज मतदान आहे म्हणून. ते मजाक करून राहिली मी. बरं बरं, मग ते माई मतदानाची पर्ची, आधार कार्ड कुठे ठेवलंय ते? हाय ना, हाय, मी टेबलावर काढून ठेवली आहे. बरं बरं, मग तेवढं ते मतदानाची पर्ची आणि ते आधार कार्ड तेवढं काढून दे मले, मी मतदानाला जातो. अहो माय, एवढ्या लवकर जाता काय? 7 वाजता वाजले फक्त. मग काय तर पहिला नंबर लावायचा आहे मला तर ती. सारे काम छोड़ दो, सबसे पहले वोट दो. बाप्पा, काही पासून? मग सबसे बड़ा दान मतदान, जो करेगा मतदान उसका होगा कल्याण. जाय लवकर तू, मतदान पर्ची आणि आधार कार्ड घेऊन ये. सगळ्यात पहिला नंबर लावायचा आहे मला, जाय लवकर. बरं बरं, थांबा, आणतो मी. आज मुख्यमंत्री कोण होईल हे आज मी ठरवणार. एवढी ताकद आहे माझ्या एका मताची. बड़े बड़े नेताओं का भविष्य आज चंपकलाल के हाथ में है. मी काय म्हणतो, ते मतदानाची पर्ची काही सापडून नाही राहिली मले, तर त्याशिवाय चालत नाही काय? अव मतदान पर्ची लागल ना मतदान करायला. तर ती का तुझ्या मामा बसेल आहे का की मला मतदान करू देईल मतदान पर्ची शिवाय? मी सकाळून काढून ठेवली होती टेबलावर, पण आता मला ते दिसूनच नाही राहिली. सकाळून काय तू माझ्या डोसकं फिरू नको. कुठे ठेवली मतदान पर्ची तूच पाय. मला काही आज मूड खराब करून घ्यायचा नाहीये. मला काही भांडण करायचं आज मूड नाही बरं का. आज मला पहिलंच मत द्यायचं आहे. तू कोणत्याही हालतीत मतदान पर्ची घेऊन ये. खायची कशी आठवण राहते हो तुले? लवकर पाहिजे मतदान पर्ची, मला लवकर मतदान करायला जायचं आहे. ते लोक माझ्या वाट पाहून राहिले माझ्या एका मताची. बरं बरं, थांबा, मी डबल पाहतो कुठे ठेवली तर. साला हिचं ध्यान आजकाल कुठे असते काही समजून नाही राहिलं. कुठे कोणत्या गोष्टी कुठे ठेवून देते तिलाच आठवत नाही. हे घ्या पर्ची, टेबलाखाली पडेल होती. जा आता मतदानाले. बरं 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 झालं सापडली. आता तू बी चाल माझ्या संग मतदान करायला. तुझं बी मतदान आहे तर ती चाल पटकन. हाव काय, एवढ्या सकाळी सकाळी येऊ का मी? लोक काय म्हणतील की यायलेच भलती घाई झाली, सगळ्यात पहिले मतदान करून राहिले. माय चालव माझ्या संग चाल मतदान करायला. लोकांना बी दिसू दे जरा की मला कशी मस्त सुंदर देखणी भुरी भुरी बायको भेटली. अहो माय, आज तर काय सूर्य पश्चिमेकडून उगवला का काय माहित. नाही तर मला तुम्ही लाल मुंगी म्हणता. आज तर एवढी तारीफ करून राहिले. हाव ना, तेच तर आहे. सगळ्याला माहित आहे लाल मुंगी कशी चावते. तरी लाल मुंगीच लोकांना आवडते, काळी मुंगी लोकांना आवडत नाही. चाल मस्त मेकअप बिकअप कर, लाली बिली मस्त काय मस्करा बिस्करा लाव. मतदान केंद्रावर गेल्या गेल्या लोकांना म्हटलं पाहिजे, बाबा कोणाची बायको होय रे, कोणाची बायको होय. अहो काय पण म्हणता काय मला तुम्ही? माझे लय कामं पडले, मी नंतर येईन, तुम्ही जाऊन या. बरं बरं, नको येऊ, मी जातो. गेले बापा एकदाचे, भलती डोक्याला किरकिर लावली होती. चल बापा, माझे कामं तरी करतो मी आता. चाल रे बाबूराव, चालत नाही का मतदान करायला? जाऊ ना चंपकलाल शेठ. तुम्ही काय एवढ्या सकाळी सकाळी चालले मतदान द्याले? म्हटलं संगमंग लवकर लवकर जाऊ. सकाळून तर ती गर्दी नसते म्हणून म्हटलं लवकर जाऊन लवकर येणं होते. चाल मग त्याला जाशील तर. हो थांब मग मी बी येतो घरून. मला तर काही समजून नाही राहिला बापा, कोणाला मतदान करू? तर ज्यानं दारू पाजली त्याला मतदान करू, का ज्यानं मला मटण खाऊ घातलं त्याला मतदान करू, का ज्यानं मला काल पैसे आणून दिले घरी त्याला मतदान करू? अरे सकाळून काय करून राहिली हो तू? काऊन कागद चापल चुपल करून राहिली? ती मतदान पर्ची दिसून नाही राहिली, कुठे ठेवली तर तुम्हाला दिसली काय? मतदान पर्चीचं कसं काय आठवण राहील तुले? पार्लरमध्ये जायला नाही विसरत तू, भुया सजवायला नाही विसरत तू. दर महिन्याला गाडीला सर्व्हिसिंग करायसारखी जाते ते महिला गॅरेजमध्ये. दिवसभर काय कागद मी सांभाळत बसू की तुम्ही फक्त झोपा काढणार? जाय, जास्त शायनेपणा करू नको. साखरेच्या डब्यात ठेवल्या मी पर्ची, जा घेऊन ये. साखरेच्या डब्यात कुठे आहे पर्ची? हेच माझ्या पायाजवळ पडली आहे. हे घ्या मतदानाची पर्ची, कुणाला मत द्यायचं आहे तर देऊन या. कुणाला देसान मत? हो, जसं मला तू येळच समजली. मी तुला सांगील आणि तू पुऱ्या गावात बोंबलत बसजो. मग याला मत दिलं त्याला मत दिलं. दुसरे कोणते काम आहे तुम्हाला? याचं त्याला सांगायचे काम आहे तुम्हाला बायाले? पप्पा पप्पा, तुम्ही कुठे चालले? मी येऊ का तुमच्या संग? तू कुठे येतं बापा माझ्या संग? मी मतदान करायला चाललो. काही नाही पप्पा, मी पण येतो तुमच्या संग मतदान करायला. मला बी मतदान करायचं आहे. काही पण का? तू 18 वर्षाचा थोडी आहे. 18 वर्षाचा झाला की चालतो माझ्या संग मतदान करायला. तू काय पलंगावर बसून पाहू राहिली मले? उतर ना खाली, देणं पर्ची, जाऊ दे ना मले. हे घ्या, जा पटकन. चला चला, बाहेर जाऊ द्या पहिले. चाल बाई लवकर जा, ये लवकर मतदान करून. चला बाहेर जाऊ द्या. माणसं थांबून जा जरा, बाहेर जाऊ द्या सगळ्या पहिले. का हो, काय लावलं तुम्ही हे? मी सकाळपासून येऊन बसलोय होती, माझा नंबर लागेल का नाही? थांब ना बाबू जरा, बाहेर जाऊ दे ना. बाहेर काम राहते घरी, तुला काय काम आहेत रे? हो, बाहेर कामं राहते ना, आम्ही रिकाम छोटं घरी. बाबू, सरकारनं द्यायला लेडीज फर्स्ट म्हणून सुविधा दिलाय. तू काय आता जास्त बोलू नको. हो, सर्व सुविधा काय त्यालाच देता का? आमच्याकडे काही पाहता का नाही? एसटी मध्ये अर्ध तिकीट बायाले, 1500 रुपये महिन्याले बायाले, पोलीस मध्ये रिझर्वेशन द्यायले, सगळ्या गोष्टीत बायाले समोर. आणि आम्हाला काय भेटणार ठेंगा? हो ना भाऊ, काही सुविधा नाही का आपल्या माणसाले? सरकारनं काही सुविधा दिला नाही आपल्याला. देवा देवा, पुढच्या जन्मात पोरगी बनवू देतो रे मले. जाऊ दे रे भाऊ, तेले घाई असन तर मी त्यानंतर जाईन.
जा रे भाऊ, रांगेनं जा, भांडणं बिणणं करू नका. गे रे भाऊ लवकर, मला मतदान करू दे. याच्यानंतर मला वावरात जायचं आहे. अव मावशी, राशन कार्ड घेऊन चालली तू मतदान करायला? जाय मतदान कार्ड घेऊन ये, नाही तर आधार कार्ड घेऊन ये. हे राशन कार्ड नाही चालत होती. मला काही समजत नाही भाऊ याच्यात. हे चालणार नाही काय? नाही ना मावशी, हे चालत नाही. जा तुम्ही घरी जा आणि आधार कार्ड घेऊन या. काय हो माय, तो राशनवाला म्हणते की राशन कार्ड आण, तुम्ही म्हणता की आधार कार्ड आण. डोकं खराब झालं तुमच्या या बोलण्यानं. मावशी, राशन कार्ड कंट्रोलमध्ये चालते, अति नाही चालत. जा घरी तुम्ही घेऊन या. बरं तू म्हणशील तसं. का रे भाऊ, फोन बिन तर नाही आणला ना तुम्ही? नाही मी ना मोबाईल काही आणलं नाही. हाव ना, तेच म्हणतो. ना तर टाकसाल सोशल मीडियावर व्हिडिओ, करसाल माझ्या नावाची बदनामी. साहेब, असे कामं करणं सोडले मी आता मी मस्त वावरात असतो, मेहनत करतो, पैसे कमावतो. बरं जाय मग मतदान टाकायला. जाऊ दे भाऊ, मला लय जीवावर आला, तर मतदानाला जायचं. तर आलोच इकडे, तर कोणाला मतदान करू? सगळं कन्फ्युज होऊ राहिलं. ज्यानं दारू दिली त्याला मतदान करू, का ज्यानं गहू आणून दिले घरी त्याला मतदान करू? का रे भाऊ, कधी आला रे तू पुण्यावरून? काय नाही भाऊ, मतदानाची सुट्टी होती म्हणून आलो मी फिरायला इकडे. काय मग, कुठे फिरायला चालला होता? काही नाही यार, मी असं बस बाहेर असंच फिरून येऊ राहिलो. तू सांग, काय तू कुठे गेलता? मी मतदान करायला गेलो होतो. बरं काय मतदान करता बे त्या शेंबळ्याले? काय विकास केला त्यानं? बरोबर बोलतेय तू. किती मतांनी जिंकला होता तो शेंबडा? 4 मतानं फक्त. त्यासारख्या लपंड्या शेंबड्या 4-5 लोकांनी त्याला वध कमी दिले म्हणून तो जिंकला नाही रे. चाल भाऊ शेंबड्या, मी आता मतदान केलं. तू बी घरी जाय, तू बी मतदानाला जाय. तर मित्रांनो, आम्ही तर मतदान केलं, आता तुमची बारी आहे. तुम्ही तुमचं अमूल्य मत द्यायला विसरू नका. तुम्हाला ज्याला जायचं त्याला द्या, पण मतदान नक्की करा. धन्यवाद. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर आमचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असे आम्ही रोज आता एक भाग अपलोड करत आहोत, तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा.